दौलत अथर्वच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुराचा बंदोबस्त करा. ताम्रपर्णी नदीचे प्रदूषण आणि हवेत उडणाऱ्या राखेची समस्या थांबवा. 500हून अधिक नागरिकांच्या सह्यांसह भरमाना गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर. चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे हलकर्णी ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती भरमाना गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 500हून अधिक ग्रामस्थांच्या सह्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. कारखाना सुरू असलेल्या काळात चिमणीतून उडणारी राख हवेतून पसरत असून ती पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात जात असून कौलारू घरांमधून आत घुसत आहे. परिणामी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ग्रामस्थांनी या समस्येविषयी वारंवार तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कोल्हापूर सब रिजनल कार्यालयाने या प्रकरणाची पाहणी करून अहवाल सादर केला असला तरी कारखाना प्रशासनाने कोणतीही पावले उचललेली नाहीत. भविष्यात परिसरातील नागरिकांना श्वसन आणि इतर आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे ताम्रपर्णी नदीचे प्रदूषण थांबवून कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुराचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी भरमाना गावडे, पुंडलिक सावंत, महेश सदावर, वैजू सावंत, दत्तू नाईक, मोहन पाटील, इराप्पा नाईक, दत्तू कांबळे, मशनू नाईक यांच्यासह 500हून अधिक नागरिकांनी केली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीकडे प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.